आमच्याकडे किती जण आहेत इथून रिटायर झाले तिकडे गेले कुवेतला गेले आणि मुंबईला गेले पैसा मिळाला बस. मी म्हटलं माझं ते दिलेलं आहे मला परमेश्वरानं भरपूर दिलेलं आहे त्यात मला आनंद आहे मी काही करणार नाही आणि आज मी अजून काय करत. माझं नाव आहे राजा. तुम्ही सगळेजण म्हणता राजाराम शंकर पटवर्धन हे माझं नाव आहे. ज्या गावामध्ये वीज नव्हती, रस्ता नव्हता, साधा एक वहाळ असेल तर तिकडे पलीकडे जायला साखव पण नव्हता, शाळा नव्हती माझ्या गावात, अशा पार्श्वभूमीत मी 1.5 मैल लांब जाऊन प्राथमिक शाळा केली, 6 मैल चालून माध्यमिक शाळा केली आणि माझी बहीण जी शशी पटवर्धन चेंबूर हायस्कूलमध्ये थोडीफार नाव कमवलं होतं तिने, कारण रानडे वक्तृत्व स्पर्धेत तिला बक्षीस मिळालेलं होतं. तिने मला मुंबईत आणायचं ठरवलं. फक्त बॅकग्राऊंडसाठी सांगतो, येताना 2 गोष्टी आण, एक पायात चप्पल पाहिजे असं पत्राने तिने मला कळवलं. चप्पल शिवून घेतली. मग मी मला चप्पल कुठे चप्पल गावात नव्हती आमच्या, फक्त वडिलांची होती पायात, बाकी कोणाचीच नव्हती. आमची संबंध शाळा प्राथमिक माध्यमिक एकाही विद्यार्थ्याच्या पायात चप्पल नसायची. शिक्षकांच्या असायची जयंतीपट्टी पण नसायची. गाव जानशी राजापूर तालुका. एवढं कशाला आम्ही शिकवत होतो ह्या इकडे म्युन्सिपालिटीमध्ये किंवा चेंबूर हायस्कूलमध्ये आम्ही पण चप्पल घालली. बरोबर बरोबर. तर मधल्या सुट्टीमध्ये धावत घरी जायचं, जेवायचं आणि पडते. तर मला चप्पल घेऊन ये असं शशीनी पत्रात कळवलं होतं. त्यामुळे ते चप्पल शिवून घेऊन असं मी आलो होतो. हे पहिलं. आता मला सुरुवात जी करायची पाटील सरांच्या निमित्ताने 2 गोष्टी सांगितल्या. एक चप्पल सांगितली, दुसरं सांगितलं की एक नवीन पॅन्ट घेऊन चड्डी एक. तर त्याच्याकरता आईने खूप खटपट करून तो शिंपी बिंपी मिळवला, त्याला ती योग्य ती चड्डी एक माझी जेतापूर हायस्कूलची होती निळी, पण नवीन शिवायला सांगितली. तर ते त्यामुळे ते सगळी कल्पना येईल तुम्हाला. हे सगळ्याचं वर्णन असं आहे की खायला भरपूर होतं पण 2 पैसे खिशात नव्हते कोणाच्या. अशा बॅकग्राऊंडवरती मी मुंबईत आल्यानंतर चरईमध्ये मी राहत होतो, चाळीमध्ये. माझं गाव फार छान होता, उत्तमच आहे. तर टोपली हा प्रकार होता. 25-30 जणांना एक शौच कूप होता. अशा चाळीमध्ये 3 जोडपी, माझ्या मी ज्या खोलीत राहत होतो तिथे 3 जोडपी होती आणि माझ्या बहिणीची एक सासू होती आणि मी 7वा त्या घरातला. असा माझा कॉलेज मधला सगळा चेंबूरकरांच्या बाजूला, चेंबूरकर जे रामकृष्ण पंत चेंबूरकर त्यांच्या बाजूचे शारदा पाटील पंडितकर होती. होय होय, ते पण त्याच्या बाजूला तुम्ही म्हणताय ते बरोबर. तर त्या चाळीमध्ये मी राहत होतो आणि माझी मुंबईची अशी जी काही कल्पना होती ती सगळी चक्काचूर झालेली. संडासला जायला क्यू लावायची ही कल्पनाच नव्हती मला. पण ती सगळं याच्यातून मी काय सांगत होते गावाला क्यू नसायचा. मला गावाला बोलवलं मला सांगितलं संडास नसतात, लाईन बाहेर ते काही मागे लागतात लाईन काय ते गावाला घेऊन तिथे तर तिथे क्यू नव्हता. माझा मुद्दा होता क्यू नव्हता, क्यू नव्हता हा मुद्दा. तर तिथून रुईया कॉलेजमध्ये गेलो. त्याच्यानंतर 11वी पाटील सरांचा आमचा वर्ग, 10वी हा वर्ग. ही मंडळी काही ब वर्गात होती. मला माहित नाही 10वी ब मध्ये आणि तू कोणतं सी, मला वाटतं 10वी ब मध्ये नव्हतीस तू, अ मध्ये नव्हतीस. नाही कारण नाही तर मला नाव लक्षात आलं असतं तुझं, आठवत नव्हतं. त्या अ मध्ये पण नाही, ब मध्ये असे. मी अ मध्ये होतो पण त्या पाटील शिकवायला नव्हते. पाटील सर नव्हते म्हणून पाटील सर शिकवायला मिळतील म्हणून तो ब मध्ये गेला. आणि मला कोणतरी जोशी नावाचे ग्रस्त होते एक शिकवायला. ते जाऊ दे. तर त्याच्यानंतर 10वी ला संस्कृत शिकवायला एक धोतर नेसायचे. हा धोतर नेसायचे. कंटाळलो म्हणून एक महिना ते वर्ग एक महिन्याभर. तर त्याच्यानंतर मी
ते म्हणजे टीके जोशी असणार. नाही नाही, नाही पीके जोशी फार मोठा माणूस. नाही नाही, घाणेकर इंग्लिश शिकवायचे. हे इंग्रज एक वेगळे होते. राष्ट्रपती राधा नवीन आले होते. आणि थोडाच काळ असतील. नाही पूर्ण वर्षभर तेच होतं. म्हणजे एक पाटील वर्ष. सर नव्हतेच. पाटील सर 10वी ब ला शिकवायचे. 11वी अ ला आम्हाला संस्कृतला टीके जोशींनी शिकवलं. टीके जोशींनी आपल्याला ते संस्कृत पुस्तक आत एक कागद घालून ते व्याकरण यांचं ऐकाय शिकवणं आमचं झाल्यानंतर आम्हाला बघायचं नाही ते काय पाटील कॉपी करताय. तर त्याच्यानंतर असं झालं की मी कोकणात होतो आणि रुईयामध्ये ऍडमिशन मिळत होती आरामात. पण मला वाटलं की मिळेल म्हणून मी आलो उशिरा आणि गेलो. ते म्हणाले ऍडमिशन आता संपल्या. मला वाटलं फॉर्म भरलेला होता. मला फॉर्म भरला म्हणजे मला मिळेल अशी माझी कल्पना. तर मग सोमय्याला गेलो. सोमय्या मला स्कॉलरशिप दिली त्यांनी. मी सोमय्याला चालत जायचो चढाईतून सोमय्या कॉलेजमध्ये. आणि नंतर मी इंटरला रुईया जॉईन केली. रुईयामधून आम्ही बीएससी झालेली 3 मुलं युनिव्हर्सिटीत गेलो. मी, सुनील आणि दिलीप गोखले. नाही बीएससी नंतर बीएससी ला मला तिघांनाही फर्स्ट क्लास मिळाला. मी आणि सुनील एका वर्गातली 3 मुलं. 11वी अ. सुनील गेला पेंट्सला, मी गेलो टेक्सटाईल्सला आणि दिलीप गेला फार्मास्युटिकल्सला. हे आमच्या पर्सेंटेज प्रमाणे ते ठरवायचे. आम्ही कुठे जायचं ते आम्हाला चॉईस नाही. तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, तुमचे मार्क असेल, तुम्हाला ही पाहिजे का. तर मी टेक्सटाईल्सला गेलो. त्याच वेळी 67 साली मोहन जे बोलतोय तो काळ इतका वाईट होता. रिसेशन होतं टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये प्रचंड आणि गिरण्या बंद पडतायत, संप होत आहेत असा काळ होता. मग मला असं भविष्य वाईट असं दिसायला लागलं की 3 वर्षानंतर एवढी खटपट करून पैसे सगळे काय जमू करून कर्ज काढून मी जर बीएससी टेकची डिग्री घेतली आणि मला नोकरी मिळाली नाही तर काय करायचं. हे प्रचंड दडपण होतं माझ्यावर. कारण फक्त प्रवासापुरते पैसे, हातात मसाला डोसा खायला सुद्धा पैसे नसायचे खिशात, अशी परिस्थिती होती. आणि मग कौटुंबिक जबाबदारी पण पडली माझी त्यावेळी, माझ्या धाकट्या भावंडांची वगैरे. मग मी सोडून दिली. मी युनिव्हर्सिटी सोडलेली. आणि नंतर मला नशिबाने काय ओळखीने म्हणा मला जी नोकरी लागलीच ती मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीला लागलो. आणि मग तिथून मी खूप हे केलं. त्या काळापासून थोडासा चळवळींशी माझा संबंध होता. मी तुम्हाला माहिती असेल भाऊ फटक वगैरे. हा, तर कम्युनिस्ट चळवळीशी माझा संबंध होता. कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्या सगळ्यांशी. लाल निशाणच्या, दत्ता देशमुखांचे वगैरे असे खूप मी मारुती पाटील, शारदा साठे ह्या आमच्या पुढे गेलेले आहेत. तर त्यांच्या बरोबर मारुती पाटील चेंबूर स्कूलचा विद्यार्थी. तर ह्या सगळ्या ह्याच्यात चळवळीच्या ह्याच्यात असताना मी 80 साली गावाला आंब्याची बाग करायचं ठरवलं. त्यावेळी मला नोकरी लागलेली होती. ती बाग करायचं कारण असं, माझ्याकडे एक 5 एकराचा डोंगर होता आजोबांचा. गुरं घरात, त्यांना गवत पाहिजे म्हणून घेतलेला. तर 35 साली माझ्या आईने भांडून माझ्या आजोबांशी तिथे कलमं लावायची ठरवली. मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे थोडंसं इकॉनॉमिक्स कळावं म्हणून. कलमं लावली तिने 15. भांडण काय केलं, ब्राह्मणाची मुलगी तू काय झाडं काय लावतेस, ते देवगड हापूस असतात. तर माझी आई देवगड तालुक्यातली, त्यामुळे तिने ते भांडण करून कलमं लावली. आणि 1980 साली त्यातली 15 पैकी 8-10 शिल्लक होती आणि 8,000 रुपये मिळाले. तर माझे वडील कीर्तनकार होते. ते सगळीकडे सांगत सुटले जिल्हाभर, त्यांची कीर्तन चालायची. माझ्या बायकोनी 1935 साली 15 झाडं लावली, 8 झाडं धरतात, त्याला मला 8,000 रुपये मिळाले. त्याने असा प्रचार केला आणि मला पत्र यायला लागली गावातून. माझी इकडे तोपर्यंत एक चळवळीशी संबंध होता. राजा तुझ्या वडिलांना यांना भरपूर पैसे मिळाले, तुम्हाला कसं कळलं. ते म्हणलं कीर्तन ऐकलं मी. म्हणजे माझ्या वडिलांनी तो प्रचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की हे सगळे सरकारी अधिकारी माझ्या वडिलांची कीर्तनं ठेवायला लागली. इन्कम टॅक्स नाही तर ते कीर्तनं ठेवायला लागली. 8,000 मिळालेले किती, 8,000 रुपये मिळाले. पैशाला किंमत होती. ठीक आहे, पण कुटुंब पण मोठं होतं आमचं, गुरं होती घरामध्ये. तर ह्या सगळ्या त्यावेळी मी असं ठरवलं 80 साली की आता जो डोंगर आहे तो लागवडीला आणायचा. आणि म्हणून मी 80 साली सरकारी कर्ज ह्या सगळ्या प्रकारात जाऊन वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि बाग केली. आज माझी 200 हापूस आंब्याच्या झाडांची बाग आहे. त्याच्यानंतर मी 100 नारळ लावले, 100 काजू लावले
अशी एक 500 वृक्ष संपदा तयार केलेली आहे. माझ्या आईने त्यावेळी मला सांगितलं, राजा तू हे जे उद्योग करतोयस ना, ही फक्त रोजगार हमी आहे, त्याच्यातून पैसे बिशे मिळतील असं तू गृहीत धरू नकोस, हे मी तुला निश्चित सांगते. मला एवढं वय झालं, माझं सगळं माहितीये. म्हटलं ठीक आहे, तुझी काय हरकत नाही ना, काय चोर तरी खातील ना म्हणाले. असं माझ्या आईचं शब्द आहे. चोर तरी खातील की नाही, तू करतोयस हे कर, पण ह्याच्यातून पैसा मिळणार नाहीये, ही रोजगार हमी आहे, हे माझ्या आईने त्यावेळी मला जे सांगितलं त्याचं पुढचाच लावलं. त्याच्यानंतरच्या काळात मी या चळवळीशी, ती एक मी चळवळ म्हणून केली गावामध्ये, झाडं लावा, हे करा. आणि जी माझे मजुरी करायला गडी येत होते त्या प्रत्येकाच्या 100-100 झाडे आहेत हापूस आंब्याची, प्रत्येकाची. आणि माझ्या संपूर्ण परिसरात आज जर तुम्ही तिथे गेलात तर आंब्यानी भरगच्च भरलेले डोंगर, आंबा, काजू. खूप पैसे मिळत नाहीत हा दुसरा भाग आहे, परंतु प्रचंड वृक्ष संपदा आहे. ऑक्सिजन तयार केल्याबद्दल कोणी काही पैसे देत नाही. आणि त्याच्या त्या क्रमामध्ये असताना मी कोकण चळवळीशी जोडला गेलेलो होतो. मी खूप लेख लिहिले. कल्पना येणार नाही तुम्हाला, महाराष्ट्रात असं एकही वर्तमानपत्र नाही की ज्याच्यामध्ये माझे लेख प्रसिद्ध झाले नाही. सगळे महाराष्ट्र टाइम्स पासून मी सुरुवात केली, लोकसत्ता, नवशक्ती, सकाळ, काय ते कोकणातले सगळे. आणि मग मी एनरॉनवरती एक पुस्तिका काढली. मला शरद पवारांनी बोलावलं एक दिवस. मला पण आश्चर्य वाटलं, शरद पवारांना बोलायचंय असं. म्हटलं शरद पवारांना माझ्याशी बोलायचंय? माझ्या कंपनीत फोन आला. म्हटलं बोलतो. मला भेटायला यायला तुम्हाला जमेल का? म्हटलं येतो. आता मुख्यमंत्र्याशी बोलायचं तर म्हटलं येतो. माणूस ठेवलं, त्याने ठेवून दिला. लगेच त्या सेक्रेटरीचा फोन आला, मला शरद पवारने भेटायला बोलावलं. आणि मग एनरॉनचं त्याचं झालं असं की त्या MSCBचा जो चीफ इंजिनियर होता डॉक्टर हरणे म्हणून कोल्हापूरचा, त्याची आणि शरद पवारांची होती. म्हणजे ह्याच्याबद्दल एक पुस्तिका काढली पाहिजे असं त्यांच्या चर्चेतून निघालं. तर डॉक्टर हरणेंनी चौकशी सुरू केली, हे कोण लिहिणार, हे कॉम्प्लिकेटेड आहे, हे सगळं विषय समजून घेतला पाहिजे. तर माझ्याकडे ती ऑफर आली की बाबा तू ह्याचा अभ्यास कर. कारण मी त्याच्यापूर्वी कोकणचा राजा म्हणून एक पुस्तिका काढली होती. आणि त्या कोकणच्या राजा पुस्तिकेमध्ये मी विमल दांडेकरांची माझी खूप दोस्ती झाली. आणि मग त्याच्यातून त्यांनी तो जो महाराष्ट्राचा अवशेष काढला होता की हे बरोबर नाही, इम्बॅलन्स आहे असं. तर त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाल्यानंतर त्यांनी मला भेटायला बोलवलं. मी त्यांना ऑब्जेक्शन घेणारं एक पत्र प्रसिद्ध केलं. ते लोकसत्तेने प्रसिद्ध केलं पत्र की हे विमल दांडेकरांच्या एवढा मोठा ग्रंथ वाचणार कोण? मला वाटतं महाराष्ट्रात 10 लोकांनी वाचलं असेल, त्यातला मी एक. एवढं मोठं कोण वाचतं? ते मी सगळं ते वाचलं आणि त्याच्यातली मला जी काही त्या काळातली अक्कल होती त्याप्रमाणे त्यांनी त्यांची चुका काढणारा लेख लिहिला. आणि त्यांनी मला बोलवलं पुण्याला, विमल दांडेकरांनी. आणि मग पत्र पण पाठवलं की असं असं आहे. तर ते मी चुकून बोलताना महाराष्ट्र टाइम्समध्ये मी एक लेख लिहिला आणि कोणतं तळवळकरांनी मला भेटायला बोलवलं की हा कोण माणूस आहे, गोविंद तळवळकरने भेटायला बोलवलं, ह्याला ताबडतोब बोलवून घ्या. म्हणून मी तळवळकरांना भेटायला गेलो. तर तळवळकरांना भेटायला गेलो, ते म्हणाले तुमचा मी लेख वाचला, ही खुर्ची, ही बाई आहे, ही तुमची सेक्रेटरी होईल, तुम्ही इथे संपादक म्हणून काम करा आमचं. मी नाही म्हणून सांगितलं. मला इथूनच चेंज करायचं मला जमलं नव्हतं. मी तोपर्यंत प्रोडक्शन आणि लॅबोरेटरी वगैरे हे करायचो. काय असा अर्थशास्त्राचा थोडासा अभ्यास करत असताना ती ऑफर आली, ती मी काही घेतली नाही. त्यावेळी कुमार केतकर इकॉनॉमिक टाइम्स नाही, नंतर मठामध्ये नंतर गेला, तो इकॉनॉमिक टाइम्सचा कॉरेस्पॉन्डंट होता. तर मी कुमारला सांगितलं, कुमारला म्हटलं असं असं झालं. कुमारची माझी दोस्ती खूप जवळची होती. मी आणि कुमारने एक मॅगझिन सुरू केलं होतं. 3 अंक त्याचे निघाले, ते बंद पडले नंतर वगैरे वगैरे. तरी कोकणात एक मी चळवळ केली झाडं लावण्याची. आणि नंतर एनरॉनची पुस्तिका शरद पवारांनी मला सांगून म्हणजे प्रेरणा दिली. 5 मिनिटाचा माझा इंटरव्ह्यू त्यांच्याबरोबर. त्यांनी सांगितलं डॉक्टर हरणेंनी तुमचं नाव दिलेलं आहे, तर तुम्ही हे कराल का? म्हटलं करेन. आणि म्हणून मी ती पुस्तिका लिहिली एनरॉनची. त्या एनरॉनच्या पुस्तिकेमध्ये त्यांची सगळी भूमिका वगैरे मी मांडली. त्यावेळी एनरॉनच्या बाजूनी एक प्रचंड प्रमाणात विरोध सुरू झाला, बुडवायचा समुद्रात वगैरे ते. मग तिथे ती कमिटी झाली, मुंडे कमिटी. त्याच्यामध्ये हे आपले चुनाभट्टीतले जे आमदार होते शिवसेनेचे, नाही खानोलकर नाही, तुमच्या शाळेमध्ये येतात बघा, मुंडे कमिटी, मुंडे जोशी हे चुनाभट्टीचे आमदार होते.
तुमच्या कुमुदमध्ये जवाहरलालच्या ह्याच्या ट्रस्टीवरती आहेत शिवसेनेचे. नारायण राणे, नाही नाही नारायण राणे खानोलकर. नाही खानोलकर म्हणाले. मोहन खानोलकर, नाही नाही अध्यक्ष आहेत तर लीला टाके. हटलीला जरा. तर ह्याची कमिटी बसली होती आणि त्या कमिटीमध्ये माझी साक्ष झाली. एकच साक्ष. उद्योगमंत्री होते. हो हो उद्योगमंत्री होते. तर त्या कमिटीमध्ये माझी साक्ष झाली ती प्रकल्पाच्या बाजूने. एकमेव माणूस 32 माणसं विरुद्ध आणि माझी साक्ष झाली. मी असे सगळे 7 सेक्रेटरी बसलेले महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आणि सुधीर जोशी, डाके आणि मुंडे ह्याची तिघांची कमिटी बसलेली आणि त्या कमिटी समोर माझं बोलणं 1 तासभर बोलणं होतं. का पाहिजे प्रकल्प? मी एकच माणूस प्रकल्पाची बाजू घेणारा, बाकी सगळे विरुद्ध. ती एक बॅकग्राऊंड होती. त्याच्यानंतर हे जैतापूरचं आलं ते म्हणजे माझ्या गावचंच. मी जैतापूर हायस्कूलचाच विद्यार्थी आणि ते विद्यार्थी मी तिथे असल्यामुळे मला ती सगळी गावची खूपच माहिती आहे. मला म्हणजे मुंबईकराला साधारणतः अशी नसते इतकी माहिती आहे मला त्या परिसरातली. आणि मग त्याच्यावर मी 6 वर्ष अभ्यास करत होतो. माझ्याच गावातले लोक प्रचंड विरोध करतायत, मारामाऱ्या, दररोज तुरुंगवास, पकडापकडी असं सगळं चाललं. आणि ह्याच्यात भूमिका घेण्याकरता मी त्याचा अतिशय खोलवर अभ्यास केला. मग मी मोठ्या मोठ्या सायंटिस्टना भेटलो. त्यांचे अनिल काकोडकर वगैरे रेडिओलॉजी सगळे निरनिराळ्या प्रकारचे ॲटॉमिक एनर्जीशी संबंधित सगळं जे काय होतं ते मटेरियल मी खूपसं अभ्यासलं आणि जैतापूरचे अणुमंथन नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा 1 लाखाचा पुरस्कार मिळाला. एक इथे सांगतो थोडस. तो पुरस्कार आम्ही वाचला, राजाला फोन केला आणि पाटील सर, मीनाताई आणि मी आम्ही मुद्दाम तो पाहायला कारण या शिक्षण आहे 1 लाख रुपयाचं गव्हर्नमेंटचं पुस्तक मिळालं आणि विरोधात जाऊन लिहिलेलं आणि ते विरोधात योजना असतं. हे कौतुकास्पद. तो करायला आम्ही मुद्दाम रवींद्रला होता का रे? आम्ही तिथे मुद्दाम तो विरोध नारायण राणेकडे पण गेलो. हा आपण त्याची गंमत पण सांगतो. तर नारायण राणे हा माणूस आमच्या कोकणात माझी त्याची ओळख नाही. मी आता त्याची बोलतोय, मी म्हणजे त्यांच्याबद्दल बोलताना मी खाजगीत त्याला अरेकुरेच म्हणतो. कारण माझी त्यांची ओळख नाही नारायण राणेंची अजिबात. कोण काँग्रेसवाल्यांच्याकडे जावं तर कोणी त्याच्याकडे घेऊन जायला मला कबूल नाही. माझे लेख लिहिणं चालू होतं लोकसत्तेमध्ये. मी खूप माझ्या लेखांच्या रविवार पुरवण्या निघाल्या सगळीकडे. माझी भूमिका जैतापूरच्या बद्दल, माझी भूमिका एनरॉनच्या बद्दल अशा पुरवण्या निघालेल्या आहेत रविवारच्या. माझी एक लेखाची पुरवणी महाराष्ट्र टाइम्सने आंब्यावरती पण काढली. आंबा या विषयावरती पुरवणी काढली आणि मला विचारलं सगळ्यांनी, अरे ह्या विषयी तू लेखाचा कसा काय करू शकलास? म्हणजे गोविंद तळवळकरांनी मला सांगितलं. गोविंद तळवळकरांनी मला सुचवलं. माझं जेव्हा त्यांनी विचारलं सगळं आंब्याचं काय अर्थशास्त्र आहे ते म्हणलं हे तुम्ही लिहा. आणि त्याने पुरवणी काढली हो. सगळं 3 पारी पुरवणी आहे माझी आंब्यावरची. असं सगळं हे चालू असताना नारायण राणेच्या एक सेक्रेटरी आहे तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तो डॉक्टर आहे मोठा. तर त्यांनी नारायण राणेला सांगितलं तुम्ही बसा म्हणाले आज माझ्याकडे जेवायला. आणि नारायण राणेला जेवायला घरी बोलवलं आपल्या आणि माझे सगळे लेख वाचून दाखवले. तुम्ही फक्त ऐकायचं म्हणा, काही बोलायचं नाही. आणि नारायण राणेला त्यांनी अशी अट घातली. नारायण राणे असा प्रेक्षक श्रोता आणि हा डॉक्टर वाचून दाखवतोय लेख. असं माझे सगळे लेख त्यांनी वाचून दाखवले. नारायण राणे मला अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांनी नारायण राणेंनी मला बोलवलं. त्यातली गंमत सांगायची म्हणजे पाटील सरांच्या संदर्भातली म्हणून सांगतो. तर मला माहित होतं नारायण राणे हा पाटील सरांचा विद्यार्थी आहे. नारायण राणेंच्याकडे 100-200 माणसं आणि त्याच्यात माझं नाव गेलं. फाटकन माझं नाव आलं. राजा पटवर्धनला बोलवलं. लोक मुगायला अरे हा आत्ता आला आणि ह्याला कसं काय बोलवलं? तर ती त्याची स्टाईल नारायण राणेची. तर त्याने बोललं राजा पटवर्धनला बोलवलं. मग आम्ही 2 जण होतो. आमचा तर माडबनचा एक होता आणि मी नारायण राणे असे बसलेले. मंत्री बिंत्री याची काही फारशी किंमत द्यायचं मला काही कारण नव्हतं. म्हटलं जरा थांबा. मी पाटील सरांना फोन लावला. पाटील सर म्हटलं बोला. मी काय बोललो बोला तुम्ही इथे. आणि माझा फोन मी नारायण राणेच्या हातात दिला. नारायण राणेला कळलं ना काय चाललंय. नारायण राणे बोलते मी नारायण राणे बोलते. मला पाटील सर मी शरद पाटील बोलते. नारायण राणेची विकेट गेली. नारायण राणे मी त्याला सांगितलं कोणाशी तुमचं बोलायचं. नारायण राणेचं वाक्य सांगतो, पाटील सर माझं आयुष्य घ्या तुम्हाला असं बोललं. कारण तो स्पीकर ऑन होता. माझं आयुष्य तुम्हाला मी देतोय असं नारायण राणे बोललं पाटील सरांना. आणि मग म्हटलं आता आपलं हे पुढचं बोलणं आमचं त्या जैतापूरच्या नारायणच्या संबंधातली छोटीशी अडचण मी सांगतो तुला.
नारायण नंतर इन्कम टॅक्स मध्ये लोअर डिव्हिजनल क्लार्क म्हणतात ना हो, हो, LDC, असं. तर आम्ही ते त्यावेळेला महालक्ष्मी चेंबर्सला ऑफिस होतं म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्सच्या तिथे, तर तिथे आम्ही रिटर्न घेऊन जायचो 15-20, तर तिथे द्यायची नाही आमच्याकडे इन्कम टॅक्स बाकी डिपार्टमेंट कामं नारायण एवढं करून लंच मध्ये येतो आणि मधली कामं करून द्यायची तिथे. नारायण साहेब तुम्ही 15 दिली होती पण एक डिफेक्टिव्ह होतं काहीतरी बाजूने 14च्या घ्या. 14 घेताना 50 किंवा 100ची नोट खाली ठेवून द्यायची. ते ठरलं मी सगळ्यांचंच प्रॅक्टिस. तो काय नारायण वेगळा नव्हता, कोणी येतं तिथे तो घ्यायचा. अरे हे त्याच्याने आमची ऋणानुबंध, आमची कामं व्हायची त्याची वेगळं नाही. पण नंतर ज्या वेळेला मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर साहित्य संमेलन झालं तेव्हा तो मुख्यमंत्री झालेला. बाजूला बसलेले तुमचे मुंडे मनोहर जोशींच्या नंतर आला असं ना, तर त्यावेळेला तो झाला त्यावेळेला असेल 9 महिन्यावर. तर तो जो झाला तो तिथे बसला इथे आणि सगळे प्रेक्षक आले राणे CM आले, तर आम्ही आपण तिथे होतो. प्रेक्षकांच्या याच्यात कोणीतरी मला पुढे ढकललं, पण ते मागे पुढे होतं ना, पुढे जा मागो ना इकडे वाच, मी आपल्या बाजूला. नेमकी बाजूला 2 बायका होत्या, पण प्रत्येक जण जरा असं होतं, पण मी जरा बाजूला असं राहिलो तिथे उभे. त्या नारायणने मला तिथनं बोलवलं तरी मी म्हटलं कोणाला करतोय, मग नारायणने अशी फोन केली तू बस एवढंच सांगायचं. माणसं लक्षात नारायण राणे आणि पाटील सरांचा हा घडलेला किस्सा मी तुम्हाला त्या गमतीने सांगतोय. त्याच्यानंतर मी पुस्तक लिहिले. गावामध्ये एक प्रचंड मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये मुख्यमंत्री पहिल्यांदा आलेले रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या गावात. नारायण राणे उद्योग मंत्री आणि सगळे विरोधक 10,000 लोक, प्रचंड विरोध. आणि तिथे मला त्यांनी भाषण करायला दिलं. कुठे ह्या सगळ्या विरोधक ओम. आणि मग मी ते तिथे भाषण केलं. ते मुख्यमंत्र्यांची माझी 2 मिनिटाची ओळख, नारायण राणेंची माझी तोपर्यंत थोडीशी ओळख झालेली होती. आणि तिथे मी असं एक वाक्य बोललो होतो की साहेब म्हटलं आता हे जे सगळे बोंब मारतायत ना तुमच्या विरुद्ध, हा प्रकल्प ज्यावेळी व्यवस्थित मार्गी लागेल त्यावेळी हे सगळे तुमचे पाठीराखे होतील असं मी बोललो. मागे लागले नाही, पाठीराखे झाले. आणि त्या प्रकल्पाची जी चळवळ झाली त्याच्यामध्ये मी एक हाती तो कारभार केला होता. बाजू घेण्याचा कोणीच नव्हतं, एक माणूस नव्हता. आणि मी ते लेख लिहून मग गावात ज्यावेळी कलेक्टर जायचा त्यावेळी कलेक्टर गावातले लोक हात हलवीत परत गेलो. म्हणजे तो चेकबुक घेऊन यायचा, एक माणूस यायचा नाही, कलेक्टरचा ताफा परत. असं कितीतरी वेळा झालं. आणि मग मी त्याच्यात पडलो आणि मी प्रेस कॉन्फरन्स घेतली रत्नागिरीला जाऊन. आणि मी सांगितलं मी हा प्रकल्पग्रस्त आहे, माझी 8 गुंठे स्वतःची जमीन आहे, माझ्या कुटुंबाची 1 एकर जमीन आहे, त्यामुळे माझी भूमिका मला मांडायची. असं करून मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन रत्नागिरीचे सगळे जिल्ह्यातले पत्रकार आलेले आणि मी माझी भूमिका म्हटलं आत्ता मी माझा हे घेऊन आलोय, चेक घेऊन आलोय, मी घेतली किंमत माझ्या जमिनीची. आणि असं माझ्या बरोबर जोडीला होते. त्याने तिघांनी मिळून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. वर्तमानपत्रवाल्याने काहीतरी प्रकल्पात फूट पडली, प्रकल्प विरोधी चळवळीत फूट पडली, माझा फोटो बिटो असं एवढं मी काय फूट पाडायला गेलो होतो. कारण माझ्या गावातल्या लोकांशी प्रेमाचे संबंध होते. पण मी भूमिका घेऊन आणि मग माझी रत्नागिरीच्या सगळ्या कलेक्टर विलेक्टर ह्या लोकांनी मला त्यांच्या खाजगी मिटिंगला आणि सरकारी मिटिंगला मला बोलवायचे आणि माझ्या सह्या असायच्या तिथे त्यांच्या मोठ्या तज्ञ लोकांच्या ह्याच्यात. आणि मग मी गावोगाव जाऊन प्रचार केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल 250 कोटी रुपये जवळजवळ माझ्या हस्ते वितरण झाले. त्या 250 कोटी रुपयाचं. आणि त्यातली सुरुवात जी मी केली ती साध्या 1, 2, 3, 4 चेक मी केली, नंतर 30, नंतर 200, नंतर 500. आणि जिथे तो प्रचंड विरोध होता, माडबन नावाचं भंडारी वस्तीचं जे गाव आहे त्या गावामध्ये 6 मेळावे घेतले. आणि अक्षरशः मी त्यांना सांगितलं कोणाशी मांडलो नाही, कोणाला वाईयातपणे बोललो नाही. पण त्यावेळी सगळ्या टीव्ही चॅनल्स वरती माझ्या मुलाखती व्हायच्या. म्हणून तुला साधाच म्हणतो जोर जोरात बीबीसीने माझी मुलाखत घेतली. 250 कोटी आहेत नाही आपले पैसे. गंगाराम गवाणकर त्यांना मी घेतलं. ते घाबरत आले माझ्याबरोबर, येत नव्हते तर ते माझ्या बरोबर आले. असं सगळं झालं आणि तो प्रकल्प मार्गी लागला. म्हणजे होणार आहे की नाही मला माहित नाही. कंपाऊंड वॉल घालून झाली. माझ्या मी दिलेल्या 18 लोकांना नोकऱ्या दाभोळ नाही, जैतापूर अणु हे पुस्तक ह्याला नंतर PM ऑफिस मधून एक रेकग्निशन मिळाली आणि इंडियन न्यूक्लिअर सोसायटीने मला मानपत्र दिलं.
हे ह्या पुस्तकाच्या मी केलेल्या कामाबद्दल. आणि मला पुरस्कार द्यायला इस्रोचे डायरेक्टर आले होते, तो मी फोटो आणलाय. इस्रोच्या डायरेक्टरनी मला BRC बोलवलं आणि असं ही विचारलं. स्तुती नाही आहे, पण ही माहिती आहे आपण काय केलं नाही, नाही, 58 वर्षांनी भेटतोय आणि तू मला म्हणालास ते सांगतोय. तर त्यांनी मला याचं जेन्युइन आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 1000 हेक्टर जमीन कशी मिळवून दिली, काय काय तुमचे अनुभव आहेत ते ऐकायला मी आलोय. मग त्यांनी तोच समारंभ केला आणि BRC मध्ये मला त्यांच्या हस्ते आपण एरवी 1 ओळखलं नसतं. लाख रुपयाचं अरे बक्षीस तुझं मिळालं. लेखही वाचले असते, पण हा राजा पटवर्धन आणि तो तू हे कसं तर काय? त्याच्यानंतर त्याला पण 1 लाख रुपये पारितोषिक मिळालं. आणि नंतर तो प्रकल्प सध्या काय झालाय असं नाही, पण ते कंपाऊंड वॉल घालून जरी सगळ्यांनी युनिव्हर्सिटी सोडलेस ते चांगलं केलंस असं मला वाटतं. युनिव्हर्सिटीच सोडले तो मला नाही, ते अजून सोडलं ते मी मला अजून नाही मला सोडलं. स्वप्न पडतात, मी हातात वही घेऊन युनिव्हर्सिटीत जातो, अजून पडतात स्वप्न मला. ते एकदम मनाला लागलेली गोष्ट आहे. पण ते आता ते परीक्षेत चुकते हे अजून पाच हो, अगदी बरोबर. युनिव्हर्सिटी- आपण येतो आणि काही आपल्याला आठवत नाही, मला उशीर होतो. अजून एक काय माहितीये का पडतो उशीर होते स्वप्न परीक्षा. की आपल्याला परीक्षा आहे, आपण विसरूनच गेलो विसरून गेलो होतो मग. आणि आता जायचं आणि काही पण केलं नाही. आता लिहिणार काय आता लिहिणार उशीर पडतात त्यावर इतकी वर्ष झाली. युनिव्हर्सिटीत जातोय मी, अजून मला स्वप्न पडतं. म्हणजे कुठेतरी खोलवर ते आहे मला खरं ते. दुखवलेलं आहे मन. सबकॉन्शियस हा असेल तर ते असं झालं. त्याच्यानंतर जैतापूरचं सगळं थंडावलेलं आहे. तिथून नवीन नाणार नावाचा प्रकल्प आला, तो 10 किलोमीटरवर. मग त्याच्याकरता माझी खास मुलाखत झाली TV वरती. आणि मग असं एक नाणार होणार की नाही होणार? नाणार होणार नाही, तिथे नाही होणार. तिथे होणार नाही, कारण मी त्याच्यात अशी भूमिका मांडली. नाही, नाही, मी तिथे अशी भूमिका मांडली की 2 मोठे प्रकल्प 10 किलोमीटरच्या अंतरात असणं हे शहाणपणाचं नाही, अशी माझी भूमिका त्याच्यातली होती. आणि ती पण ते जैतापूर होते एवढं ते आहे. होणार. कधी होणार? ते आता त्याला सांगता येत नाही. म्हणजे काय? जैतापूरचा बंदरचा चांगला विकास नाही, झाला. बंदरचं नाही, त्याला कंपाऊंड वॉल घालून झाली, लोकांचं लँड एक्विजिशन झालेली आहे. युनायटेडचा प्रश्न इंद्रामध्ये या लोकांनी आपल्याला फसवलं. त्याची बाजू ही की ते प्रकल्प चालू केला, तो बंद पडलाय, ते पैसे आपण भरतो. इंद्राचं काय झालंय? जोपर्यंत वेगळं देश सरकार या लोकांनी बरोबर केलंय. कोण विसरले? सांगतो तो वेगळा विषय आहे. केंद्र सरकार जोपर्यंत शिवसेनेवर अवलंबित आहे तो वेगळा तोपर्यंत जैतापूर होणार ना. तो विषय वेगळा आहे. त्यानंतरचे काय ती लोकं. हे जे आहे, हे दाभोळ प्रकल्प जो शरद पवारने मला लिहायला सांगितलं होतं, तर ही पुस्तक आहे दाभोळ केंद्राची. एक छोटीशी पुस्तिका होती. आणि ही कोकणचा राजा म्हणून मी पुस्तिका लिहिली होती. ती विमल दांडेकरांच्या प्रबंधावरती होती. टॉयलेट तर इथेच या. मोहन वॉशरूम. हो ना, कोकणचा सगळा प्रश्न काय आहे? कोकणचा राजा नाही नाही, कोकणचा राजा आहे, त्यांनी नाव नंतर दिलं. मला शारदाने ते नाव दिलं. शारदा साठीच्या संस्थेमध्ये मी ते त्यांच्या दौऱ्याकरता लिहिलं पुस्तक. सातासाठी कुठे आहे सर आता? ती आता दिल्लीला असते. दिल्ली खासदार झाला ना कुमार विशेष खासदार आहेत त्या. आला नाही. तर आता बाकी काय सांगा, माझं लग्न झालेलं आहे. अर्थातच मला मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो. म्हणून सांगून माझा मुलगा अमेरिकेत असतो. इथे आला होता 1-3 कुठे वर्ष. आहे? अमेरिकेत? अमेरिकेत तो आता ह्या घटकेला न्यूजर्सी मध्ये आहे. अच्छा. कदाचित तो आता प्रिन्स्टन मध्ये राहायला जाईल. 3 वर्ष तो इथे येऊन प्रयत्न करून गेला, भारतात काय जमतं का. त्याने 1.5 वर्ष इथे जॉब केला एक प्रकारचा. पण त्याला नंतर इथे सुटेबल होईना, तो परत अमेरिकेत गेला. एकदा तिकडे राहिला. नाही नाही, असं नाही, इथे त्याला कल्चर नाही ऍडजस्ट झालं. त्याच्यावर It is very पुस्तक difficult to पुस्तक adjust. लिहिता येईल. ते जैतापूरच्या अशा ज्या वैयक्तिक कितीतरी किस्से आहेत माझ्याकडे, तर त्याचं एक पुस्तक लिहावं असा बेत आहे. म्हणजे जैतापूरच्या व्यक्ती प्रचंड प्रमाणात असे लोकांशी, म्हणजे मला मारून टाकू, जाळून टाकू, असे सगळे फोन यायचे. ती बरोबर वल्ली पण मिळतील. नाही, असं मला घरातून विरोध व्हायला लागला. राजा हे फार झालंय का, तुला मारू म्हणून गावागावात बोललं जातं. आणि मग ते ह्या सगळ्याला मी तोंड दिलं. कोणी मला मारलेलं नाही. पण खूपच त्याला विरोध झाला होता प्रचंड प्रमाणात. पण त्याला मी त्याला जोरात तोंड दिलं. माझा एकच मुलगा. आणि नाती आहेत ना. हो नाती. मुलगा तर पुढचं नाही सांग. पण ती सगळं त्याच्यातून मी तुमच्याकडे काय सांगत होते गावाला क्यों नसायचा. बाहेर जा. मला गावाला बोलवलं नाही. मला सांगितलं की संडास नसतात.
नव्हता, माझा मुद्दा होता क्यू नव्हता आणि ओपन आहे. क्यू नव्हता हा मुद्दा. तर तिथून रुईया कॉलेजमध्ये गेलो. त्याच्यानंतर 11वी पाटील आपला. सरांचा आमचा वर्ग, हो. 10वी हा वर्ग. ही मंडळी काही ब वर्गात होती. मला माहित नाही 10वी ब मध्ये कोण कोण? मी 9वी ला होतो. आणि तू कुठं सी मला वाटतं 10वी ब मध्ये नव्हतीस, तू अ मध्ये नव्हतीस. अ मध्ये नव्हती. नाही. होते. मग ब मध्ये होते. हा, कारण नाही तर मला नाव लक्षात आलं असतं तुझं, आठवत नव्हतं त्या ब मध्ये होतं. अ मध्ये पण नाही आणि ब मध्ये मी असे. अ मध्ये होतो पण त्या पाटीलचं शिकवायला नव्हतं. पाटील सर नव्हते म्हणून ब मध्ये गेलो. पण तिथे मग ब पाटील मध्ये सर शिकवायला शिकवायचे. मिळतील म्हणून तो ब मध्ये गेला. आणि मला कोणतरी जोशी नावाचे ग्रस्त होते एक शिकवायला. ते काय शिकवायचे पण. ते जाऊ दे. तर त्याच्यानंतर दिवशी का? हे 10वी अ ला संस्कृत शिकवायला एक धोतर 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 नेसायचे. धोतर आणि कोट घालून यायचे. हा धोतर नेसायचे. ते कंटाळलो म्हणून एक महिन्याने ते वर्ग तू सोडलं. एक महिन्याभर ह्याच्या वर्गात गेलो. तर त्याच्यानंतर मी ते म्हणजे टीके जोशी असणार. नाही 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 पीके जोशी फार मोठा माणूस. नाही नाही घाणेकर इंग्लिश शिकवायचे. हे ग्रंथ एक वेगळे होते. राष्ट्रपती राधा नवीन आले होते. आणि थोडाच काळ असतील. नाही पूर्ण वर्षभर तेच होतं. म्हणजे एक पाटील वर्ष. सर नव्हतेच. पाटील सर 10वी ब ला शिकवायचे. 11वी अ ला आम्हाला संस्कृतला टीके जोशींनी शिकवलं. टीके जोशींनी आपल्याला ते संस्कृत पुस्तक आत एक कागद घालून ते व्याकरण यांचं ऐकाय शिकवणं आमचं झाल्यानंतर आम्हाला बघायचं नाही ते काय हा पाटील कॉपी करतायत. तर त्याच्यानंतर असं झालं की मी कोकणात होतो आणि रुईयामध्ये ऍडमिशन मिळत होती आरामात. पण मला वाटलं की मिळेल म्हणून मी आलो उशिरा आणि गेलो. ते म्हणाले ऍडमिशन आता संपल्या. मला वाटलं फॉर्म भरलेला होता. मला फॉर्म भरला म्हणजे मला मिळेल अशी माझी कल्पना. तर मग सोमय्याला गेलो. सोमय्या मला स्कॉलरशिप दिली त्याने. मी सोमय्याला चालत जायचो चला इथून सोमय्या कॉलेजमध्ये. आणि नंतर मी इंटरला रुईया जॉईन केली. रुईयामधून आम्ही BSc झालेली 3 मुलं युनिव्हर्सिटीत गेलो. मी, सुनील आणि दिलीप गोखले. नाही BSc नंतर BSc ला मला तिघांनाही फर्स्ट क्लास मिळाला. मी आणि सुनील एका वर्गातली 3 मुलं 11वी अ. सुनील गेला पेंट्सला, मी गेलो टेक्सटाईल्सला आणि दिलीप गेला फार्मास्युटिकल्सला. हे आमच्या पर्सेंटेज प्रमाणे ते ठरवायचे. आम्ही कुठे जायचं ते आम्हाला चॉईस नाही. तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, तुमचे मार्क असेल, तुम्हाला ही पाहिजे का. तर मी टेक्सटाईल्सला गेलो. त्याच वेळी 67 साली मोहन जे बोलतोय तो काळ इतका वाईट होता. रिसेशन होतं टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये प्रचंड आणि गिरण्या बंद पडतायत, संप होत आहेत असा काळ होता. मग मला असं भविष्य वाईट असं दिसायला लागलं की 3 वर्षानंतर एवढी खटपट करून पैसे सगळे काय जमू करून कर्ज काढून मी जर BSc टेकची डिग्री घेतली आणि मला नोकरी मिळाली नाही तर काय करायचं. हे प्रचंड दडपण होतं माझ्यावर. कारण फक्त प्रवासापुरते पैसे, हातात मसाला डोसा खायला सुद्धा पैसे नसायचे खिशात, अशी परिस्थिती होती. आणि मग कौटुंबिक जबाबदारी पण पडली माझी त्यावेळी, माझ्या धाकट्या भावंडांची वगैरे. मग मी सोडून दिली. मी युनिव्हर्सिटी सोडलेली. आणि नंतर मला नशिबाने काय ओळखीने म्हणा मला जी नोकरी लागलीच ती मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी लागली. आणि मग तिथून मी खूप हे केलं. त्या काळापासून थोडासा चळवळींशी माझा संबंध होता. मी तुम्हाला माहिती असेल भाऊ फटक वगैरे. हा, तर कम्युनिस्ट चळवळीशी माझा संबंध होता. कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्या सगळ्यांशी. लाल निशाणच्या, दत्ता देशमुखांचे वगैरे असे खूप मी मारुती पाटील, शारदा साठे ह्या आमच्या पुढे गेलेले आहेत. तर त्यांच्या बरोबर मारुती पाटील, चेंबूर स्कूलचा विद्यार्थी. तर ह्या सगळ्या ह्याच्यात चळवळीच्या ह्याच्यात असताना मी 80 साली गावाला आंब्याची बाग करायचं ठरवलं. त्यावेळी मला नोकरी लागलेली होती. ती बाग करायचं कारण असं, माझ्याकडे एक 5 एकराचा डोंगर होता आजोबांचा. गुरं घरात, त्यांना गवत पाहिजे म्हणून घेतलेला. तर 35 साली माझ्या आईने भांडून माझ्या आजोबांशी तिथे कलमं लावायची ठरवली. मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगते म्हणजे थोडंसं इकॉनॉमिक्स कळावं म्हणून. कलमं लावली तिने 15. भांडण काय केलं, ब्राह्मणाची मुलगी तू काय झाडं काय लावतेस, देवगड हापूस ते देवगड हापूस असतात. तर माझी आई देवगड तालुक्यातली, त्यामुळे तिने ते भांडण करून कलमं लावली. आणि 1980 साली त्यातली 15 पैकी 8-10 शिल्लक होती आणि 8,000 रुपये मिळाले.
तर माझे वडील कीर्तनकार होते, ते सगळीकडे सांगत सुटले जिल्हाभर, त्यांची कीर्तन चालायची. माझ्या बायकोनी 1935 साली 15 झाडं लावली, 8 झाडं धरतात त्याला मला 8,000 रुपये मिळाले. त्याने असा प्रचार केला आणि मला पत्र यायला लागली गावातून. माझी इकडे तोपर्यंत एक चळवळीशी संबंध होता. राजा तुझ्या वडिलांना यांना भरपूर पैसे मिळाले. म्हटलं तुम्हाला कसं कळलं? ते म्हणलं कीर्तन ऐकलं मी. म्हणजे माझ्या वडिलांनी तो प्रचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की हे सगळे सरकारी अधिकारी माझ्या वडिलांची कीर्तनं ठेवायला लागली. इन्कम टॅक्स नाही आले ना? नाही तर ते कीर्तन ठेवायला 8,000 मिळालेले किती? 8,000 रुपये पण तेव्हा मिळाले. त्या पैशाला किंमत होती. ते नाही, ठीक आहे, पण कुटुंब पण मोठं होतं आमचं, गुरु होती घरामध्ये. तर ह्या सगळ्या त्यावेळी मी असं ठरवलं 80 साली की आता जो डोंगर आहे तो लागवडीला आणायचा. आणि म्हणून मी 80 साली सरकारी कर्ज ह्या सगळ्या प्रकारात जाऊन वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि बाग केली. आज माझी 200 हापूस आंब्याच्या झाडांची बाग आहे. त्याच्यानंतर मी 100 नारळ लावले, 100 काजू लावले, अशी एक 500 वृक्ष संपदा तयार केलेली आहे. माझ्या आईने त्यावेळी मला सांगितलं, राजा तू हे जे उद्योग करतोयस ना, ही फक्त रोजगार हमी आहे, त्याच्यातून पैसे बिशे मिळतील असं तू गृहीत धरू नकोस, हे मी तुला निश्चित सांगते. मला एवढं वय झालं, माझं सगळं माहितीये. म्हटलं ठीक आहे, तुझी काय हरकत नाही ना, काय चोर तरी खातील ना म्हणाल, असं माझ्या आईचं शब्द. चोर तरी खातील की नाही, तू करतोयस हे कर, पण ह्याच्यातून पैसा मिळणार नाहीये, ही रोजगार हमी आहे, हे माझ्या आईने त्यावेळी मला जे सांगितलं त्याचं पुढचं लावलं. त्याच्यानंतरच्या काळात मी या चळवळीशी, ती एक मी चळवळ म्हणून केली गावामध्ये, झाडं लावा, हे करा. आणि जी माझे मजुरी करायला गडी येत होते त्या प्रत्येकाची आज 100 झाडं आहेत हापूस आंब्याची, प्रत्येकाची. आणि माझ्या संपूर्ण परिसरात आज जर तुम्ही तिथे गेलात तर आंब्यानी भरगच्च भरलेले डोंगर, आंबा, काजू. खूप पैसे मिळत नाहीत हा दुसरा भाग आहे, परंतु प्रचंड वृक्ष संपदा आहे. ऑक्सिजन तयार केल्याबद्दल कोणी काही पैसे देत नाही. आणि त्याच्या त्या क्रमामध्ये असताना मी कोकण चळवळीशी जोडला गेलेलो होतो. मी खूप लेख लिहिले, कल्पना येणार नाही तुम्हाला. महाराष्ट्रात असं एकही वर्तमानपत्र नाही की ज्याच्यामध्ये माझे लेख प्रसिद्ध झाले नाही. सगळे महाराष्ट्र टाइम्स पासून मी सुरुवात केली, लोकसत्ता, नवशक्ती, सकाळ, काय ते कोकणातले सगळे. आणि मग मी एनरॉनवरती एक पुस्तिका काढली. मला शरद पवारांनी बोलावलं एक दिवस. मला पण आश्चर्य वाटलं, शरद पवारांना बोलायचंय असं. म्हटलं शरद पवारांना माझ्याशी बोलायचं? माझ्या कंपनीत फोन आला. म्हटलं बोलतो. मला भेटायला यायला तुम्हाला जमेल का? म्हटलं येतो. आता मुख्यमंत्र्याशी बोलायचं तर म्हटलं येतो. म्हणाले ठेवलं, त्याने ठेवून दिला. मग लगेच त्या सेक्रेटरीचा फोन आला, मला शरद पवारने भेटायला बोलावलं होतं. आणि मग एनरॉनचं त्याचं झालं असं की त्या MSCBचा जो चीफ इंजिनियर होता डॉक्टर हरणे म्हणून कोल्हापूरचा, त्याची आणि शरद पवारांची होती. म्हणजे ह्याच्याबद्दल एक पुस्तिका काढली पाहिजे असं त्यांच्या चर्चेतून निघालं. तर डॉक्टर हरणेंनी चौकशी सुरू केली, हे कोण लिहिणार, हे कॉम्प्लिकेटेड आहे, हे सगळं विषय समजून घेतला पाहिजे. तर माझ्याकडे ती ऑफर आली की बाबा तू ह्याचा अभ्यास कर. कारण मी त्याच्यापूर्वी कोकणचा राजा म्हणून एक पुस्तिका काढली होती. आणि त्या कोकणच्या राजा पुस्तिकेमध्ये मी विमल दांडेकरांची माझी खूप दोस्ती झाली. आणि मग त्याच्यातून त्यांनी तो जो महाराष्ट्राचा अवशेष काढला होता की हे बरोबर नाही, इम्बॅलन्स आहे असं. तर त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाल्यानंतर त्यांनी मला भेटायला बोलवलं. मी त्यांना ऑब्जेक्शन घेणारं एक पत्र प्रसिद्ध केलं, ते लोकसत्तेने प्रसिद्ध केलं पत्र की हे विमल दांडेकरांच्या एवढा मोठा ग्रंथ वाचणार कोण? मला वाटतं महाराष्ट्रात 10 लोकांनी वाचलं असेल, त्यातला मी एक. एवढं मोठं कोण वाचतं? ते मी सगळं ते वाचलं आणि त्याच्यातली मला जी काही त्या काळातली अक्कल होती त्याप्रमाणे त्यांनी त्यांची चुका काढणारा लेख लिहिला. आणि त्यांनी मला बोलवलं पुण्याला, विमल दांडेकरांनी, आणि मग पत्र पण पाठवलं की असं असं आहे. तर ते मी चुकून बोलताना महाराष्ट्र टाइम्समध्ये मी एक लेख लिहिला आणि कोणतं तळवळकरांनी मला भेटायला बोलवलं की हा कोण माणूस आहे, गोविंद तळवळकरांनी भेटायला बोलवलं, ह्याला ताबडतोब बोलवून घ्या. म्हणून मी तळवळकरांना भेटायला गेलो. तर तळवळकरांना भेटायला गेलो, ते म्हणाले तुमचा मी लेख वाचला, ही खुर्ची, ही बाई आहे, ही तुमची सेक्रेटरी होईल, तुम्ही इथे संपादक म्हणून काम करा आमचं. मी नाही म्हणून सांगितलं. मला इथूनच चेंज करायचं मला जमलं नव्हतं. मी तोपर्यंत प्रोडक्शन आणि लॅबोरेटरी वगैरे हे करायचो. की असा अर्थशास्त्राचा थोडासा अभ्यास करत असताना ती ऑफर आली, ती मी काही घेतली नाही. त्यावेळी कुमार केतकर
इकॉनॉमिक टाइम्स हो, मध्ये इथं. मटामध्ये इंग्लिश नाही नंतर मठामध्ये नंतर नंतर गेला. नंतर आला. तो इकॉनॉमिक टाइम्सचा करस्पॉन्डंट होता. तर मी कुमारला सांगितलं, कुमारला म्हटलं असं असं झालं. कुमारची आणि माझी दोस्ती खूप जवळची होती. मी आणि कुमारने एक मॅगझिन सुरू केलं होतं. तीन अंक त्याचे निघाले, ते बंद पडले नंतर ते वगैरे वगैरे. तरी कोकणात एक मी चळवळ केली झाडं लावण्याची. आणि नंतर एनरॉनची पुस्तिका शरद पवारांनी मला सांगून म्हणजे प्रेरणा दिली. 5 मिनिटाचा माझा इंटरव्ह्यू त्यांच्याबरोबर. त्यांनी सांगितलं, डॉक्टर हरणेंनी तुमचं नाव दिलेलं आहे, तर तुम्ही हे कराल का? म्हटलं करेन. आणि म्हणून मी ती पुस्तिका लिहिली एनरॉनची. त्या एनरॉनच्या पुस्तिकेमध्ये त्यांची सगळी भूमिका वगैरे मी मांडली. त्यावेळी एनरॉनच्या बाजूनी एक प्रचंड प्रमाणात विरोध सुरू झाला, बुडवायचा समुद्रात वगैरे ते. मग तिथे ती कमिटी झाली, मुंडे कमिटी. त्याच्यामध्ये हे आपले चुनाभट्टीतले जे आमदार होते शिवसेनेचे, नाही खानोलकर नाही, तुमच्या शाळेमध्ये येतात बघा, मुंडे कमिटी, मुंडे जोशी हे चुनाभट्टीचे आमदार आहेत. तुमच्या कुमुदमध्ये जवाहरलालच्या ह्याच्या ट्रस्टीवरती आहेत शिवसेनेचे. नारायण राणे, नाही नाही नारायण नाही, खानोलकर. नाही खानोलकर म्हणाले. मोहन खानोलकर, नाही नाही बेला टाके. हटलीला धरण. तर ह्याची कमिटी बसली होती आणि त्या कमिटीमध्ये माझी साक्ष झाली. एकच साक्ष. उद्योगमंत्री होते. हो हो, उद्योगमंत्री होते. तर त्या कमिटीमध्ये माझी साक्ष झाली ती प्रकल्पाच्या बाजूने. एकमेव माणूस, 32 माणसं विरुद्ध, आणि माझी साक्ष झाली. मी असे सगळे 7 सेक्रेटरी बसलेले महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, आणि सुधीर जोशी, डाके आणि मुंडे हे तिघांची कमिटी बसलेली. आणि त्या कमिटी समोर माझं बोलणं, 1 तासभर बोलणं होतं. का पाहिजे प्रकल्प? मी एकच माणूस प्रकल्पाची बाजू घेणारा, बाकी सगळे विरुद्ध. ती एक बॅकग्राऊंड होती. त्याच्यानंतर हे जैतापूरचं आलं ते म्हणजे माझ्या गावचंच. मी जैतापूर हायस्कूलचाच विद्यार्थी, आणि ते विद्यार्थी मी तिथे असल्यामुळे मला ती सगळी गावची खूपच माहिती आहे. मला म्हणजे मुंबईकराला साधारणतः अशी नसते इतकी माहिती आहे मला त्या परिसरातली. आणि मग त्याच्यावर मी 6 वर्ष अभ्यास करत होतो. गावातले लोक प्रचंड विरोध करतायत, मारामाऱ्या, दररोज तुरुंगवास, पकडापकडी, असं सगळं चाललं. आणि ह्याच्यात भूमिका घेण्याकरता मी त्याचा अतिशय खोलवर अभ्यास केला. मग मी मोठ्या मोठ्या सायंटिस्टना भेटलो. त्यांचे अनिल काकोडकर वगैरे असे रेडिओलॉजी, सगळे निरनिराळ्या प्रकारचे ॲटॉमिक एनर्जीशी संबंधित सगळं जे काय होतं ते मटेरियल खूपसं अभ्यासलं. आणि जैतापूरचे अणुमंथन नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा 1 लाखाचा पुरस्कार मिळाला. एक इथे सांगतो थोडस, तो पुरस्कार आम्ही वाचला, राजाला फोन केला, आणि पाटील सर, मीनाताई आणि मी आम्ही मुद्दाम तो पाहायला, कारण ऐतिहासिक शिक्षण आहे. 1 लाख रुपयाचं गव्हर्नमेंटचं पुस्तक मिळालं, आणि विरोधात जाऊन लिहिलेलं. आणि ते विरोधात संयोजन असतं, हे कौतुकास्पद. तो करायला आम्ही मुद्दाम रवींद्रला होता का रे? आम्ही तिथे मुद्दाम तो विरोध. नारायण राणेकडे पण गेलो. हा, आपण त्याची गंमत पण सांगतो. तर नारायण राणे हा माणूस आमच्या कोकणात, माझी त्याची ओळख नाही. मी आता त्याची बोलतोय, मी म्हणजे त्यांच्याबद्दल बोलताना मी खाजगीत त्याला आरेकुरेच म्हणतो, कारण माझी त्यांची ओळख नाही नारायण राणेंची अजिबात. कोण काँग्रेसवाल्यांच्याकडे जावं तर कोणी त्याच्याकडे घेऊन जायला मला कबूल नाही. माझे लेख लिहिणं चालू होतं लोकसत्तेमध्ये. मी खूप माझ्या लेखांच्या रविवार पुरवण्या निघाल्या सगळीकडे. माझी भूमिका जैतापूरच्या बद्दल, माझी भूमिका एनरॉनच्या बद्दल, अशा पुरवण्या निघालेल्या आहेत रविवारच्या. माझी एक लेखाची पुरवणी महाराष्ट्र टाइम्सने आंब्यावरती पण काढली. आंबा या विषयावरती पुरवणी काढली. आणि मला विचारलं सगळ्यांनी, अरे हा विषय तू लेखाचा कसा काय करू शकलास? म्हणजे गोविंद तळवळकरांनी मला सांगितलं. गोविंद तळवळकरांनी मला सुचवलं. माझं जेव्हा त्यांनी विचारलं सगळं आंब्याचं काय अर्थशास्त्र आहे, ते म्हणलं हे तुम्ही लिहा. आणि त्यांनी पुरवणी काढली. हो, सगळं 3 पानी पुरवणी आहे माझी आंब्यावरची. असं सगळं हे चालू असताना नारायण राणेच्या एक सेक्रेटरी आहे तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तो डॉक्टर आहे मोठा. तर त्यांनी नारायण राणेला सांगितलं तुम्ही बसा म्हणाले आज माझ्याकडे जेवायला. आणि नारायण राणेला जेवायला घरी बोलवलं आपल्या, आणि माझे सगळे लेख वाचून दाखवले. तुम्ही फक्त ऐकायचं म्हणा, काही बोलायचं नाही. आणि नारायण राणेला त्यांनी अशी अट घातली. नारायण राणे असा प्रेक्षक, श्रोता, आणि हा डॉक्टर वाचून दाखवतोय लेख. असं माझे सगळे लेख त्यांनी वाचून दाखवले. नारायण राणे मला अपॉइंटमेंट घ्या, आणि त्यांनी नारायण राणेंनी मला बोलवलं. त्यातली गंमत सांगायची म्हणजे पाटील सरांच्या संदर्भातली म्हणून सांगतो. तर मला माहिती होतं नारायण राणे हा पाटील सरांचा विद्यार्थी आहे. नारायण राणेच्याकडे 100-200 माणसं
आणि त्याच्यात माझं नाव गेलं. फाटकन माझं नाव आलं. राजा पटवर्धनला बोलवलं. लोक मुगायला अरे हा आत्ता आला आणि ह्याला कसं काय बोलवलं. तर ती त्याची स्टाईल नारायण राणेची. तर त्याने बोललं राजा पटवर्धनला बोलवलं. मग आम्ही दोघं जण होतो. आमचा तर माडबनचा एक होता आणि मी नारायण राणे असे बसलेले. मंत्री बिंत्री याची काही फारशी मी किंमत द्यायचं मला काही कारण नव्हतं. म्हटलं जरा थांबा. मी पाटील सरांना फोन लावला. पाटील सर म्हटलं बोला. मी काय बोललो असे बोला तुम्ही इथे. आणि माझा फोन मी नारायण राणेच्या हातात दिला. नारायण राणेला कळेल ना काय चाललंय. नारायण राणे बोलते मी नारायण राणे बोलते. मला पाटील सर मी शरद पाटील बोलते. नारायण राणेची विकेट गेली. नारायण राणे म्हणतो मी त्याला सांगितलं मी कोणाशी तुमचं बोलायचं. नारायण राणेचं वाक्य सांगतो पाटील सर माझं आयुष्य घ्या तुम्हाला असं बोललं. कारण तो स्पीकर ऑन होता. माझं आयुष्य तुम्हाला मी देतोय असं नारायण राणे बोललं पाटील सरांना. आणि मग म्हटलं आता आपलं हे पुढचं बोलणं आमचं त्या जैतापूरच्या नारायणच्या संबंधातली छोटीशी अडचण मी सांगतो तुला एक सांगतो. नारायण नंतर इन्कम टॅक्स मध्ये लोअर डिव्हिजनल क्लार्क म्हणतात ना LDC. तर आम्ही ते त्यावेळेला महालक्ष्मी चेंबर्सला ऑफिस होतो म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्सच्या तिथे. तर तिथे आम्ही रिटर्न घेऊन जायचो 15-20. तर तिथे द्यायची नाही आमच्याकडे इन्कम टॅक्स बाकी डिपार्टमेंट कामं. नारायण एवढं करून ठेव लंच मध्ये येतो आणि मधली कामं करून द्यायची तिथे. नारायण साहेब तुम्ही 15 दिली होती पण एक डिफेक्टिव्ह होतं काहीतरी बाजूने 14च्या घ्या. 14 घेताना 50 किंवा 100ची नोट खाली ठेवून द्यायची. ते ठरलं मी सगळ्यांचंच प्रॅक्टिस. तो काय नारायण वेगळा नव्हता. कोणी येतं तिथे तो घ्यायचा. अरे हे त्याच्याने आमची ऋणानुबंध आमची कामं व्हायची त्याची वेगळं नाही. पण नंतर ज्या वेळेला मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर साहित्य संमेलन झालं तेव्हा तो मुख्यमंत्री झालेला. बाजूला बसलेले मनोहर जोशींच्या नंतर आलाच ना. तर त्यावेळेला तो झाला त्यावेळेलाच 9 महिने. तर तो जो झाला तो तिथे बसला तिथे आणि सगळे प्रेक्षक आले राणे CM आले. तर आम्ही आपण तिथे होतो. त्या प्रेक्षकांच्या याच्यात कोणीतरी मला पुढे ढकललं. ते मागे पुढे होतं ना. पुढे जा बाजूला इकडे वाच आपल्या बाजूला. आणि नेमकी बाजूला 2 बायका होत्या. पण प्रत्येक जण जरा असं होतं पण मी जरा बाजूला असं राहिलो तिथे उभे. त्या नारायणने मला तिथनं बोलवलं. तरी मी म्हटलं कोणाला करतोय. मग नारायणने अशी कोण केली तू बस एवढंच सांगेल. कसं माणसं लक्षात. नारायण राणे आणि पाटील सरांचा हा घडलेला किस्सा मी तुम्हाला त्या गमतीने सांगतोय. त्याच्यानंतर मी पुस्तक लिहिलं. गावामध्ये एक प्रचंड मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये मुख्यमंत्री पहिल्यांदा आलेले रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या गावात. नारायण राणे उद्योग मंत्री आणि सगळे विरोधक 10,000 लोक प्रचंड विरोध. आणि तिथे मला त्यांनी भाषण करायचं कुठे ह्या सगळ्या विरोधक ओम. आणि मग मी ते तिथे भाषण केलं. ते मुख्यमंत्र्यांची माझी 2 मिनिटाची ओळख. नारायण राणेंची माझी तोपर्यंत थोडीशी ओळख झालेली होती. आणि तिथे मी असं एक वाक्य बोललो होतो की साहेब म्हटलं आता हे जे सगळे बोंब मारतायत ना तुमच्या विरुद्ध हा प्रकल्प ज्यावेळी व्यवस्थित मार्गी लागेल त्यावेळी हे सगळे तुमचे पाठीराखे होतील असं मी बोललो. मागे लागले नाही. पाठीराखे झाले. आणि त्या प्रकल्पाची जी चळवळ झाली त्याच्यामध्ये मी एक हाती तो कारभार केला होता. बाजू घेण्याचा कोणीच नव्हतं. एक माणूस नव्हता. आणि मी ते लेख लिहून मग गावात ज्यावेळी कलेक्टर जायचा त्यावेळी कलेक्टर गावातले लोक हात हलवीत परत गेलो. म्हणजे तो चेकबुक घेऊन यायचा. एक माणूस यायचा नाही. कलेक्टरचा ताफा परत असं कितीतरी वेळा झालं. आणि मग मी त्याच्यात पडलो. आणि मी प्रेस कॉन्फरन्स घेतली रत्नागिरीला जाऊन. आणि मी सांगितलं मी हा प्रकल्पग्रस्त आहे. माझी 8 गुंठे स्वतःची जमीन आहे. माझ्या कुटुंबाची 1 एकर जमीन आहे. त्यामुळे माझी भूमिका मला मांडायची. असं करून मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन रत्नागिरीचे सगळे जिल्ह्यातले पत्रकार आलेले आणि मी माझी भूमिका सांगितली. म्हटलं आत्ता मी माझा हे घेऊन आलोय. चेक घेऊन आलोय. मी घेतली किंमत माझ्या जमिनीची. आणि असं माझ्या बरोबर जोडीला होते. त्यांनी तिघांनी मिळून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. वर्तमानपत्रवाल्याने काहीतरी प्रकल्पात फूट पडली. प्रकल्प विरोधी चळवळीत फूट पडली. माझा फोटो बिटो असं एवढं मी काय फूट पाडायला गेलो होतो. कारण माझ्या गावातल्या लोकांशी प्रेमाचे संबंध होते. पण मी भूमिका घेऊन आणि मग माझी रत्नागिरीच्या सगळ्या कलेक्टर विलेक्टर ह्या लोकांनी मला त्यांच्या खाजगी मिटिंगला आणि सरकारी मिटिंगला मला बोलवायचे. आणि माझ्या सह्या असायच्या तिथे त्यांच्या मोठ्या तज्ञ लोकांच्या ह्याच्यात. आणि मग मी गावोगाव जाऊन प्रचार केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल 250 कोटी रुपये जवळजवळ माझ्या हस्ते वितरण झाले.
वा. त्या 250 कोटी रुपयाचा. आणि त्यातली सुरुवात जी मी केली ती साध्या 1 2 3 4 चेकनी केली, नंतर 30, नंतर 200, नंतर 500. आणि जिथे तो प्रचंड विरोध होता, माडबन नावाचं भंडारी वस्तीचं जे गाव आहे, त्या गावामध्ये 6 मेळावे घेतले. आणि अक्षरशः मी त्यांना सांगितलं कोणाशी मांडलो नाही, कोणाला वाह्यातपणे बोललो नाही. पण त्यावेळी सगळ्या टीव्ही चॅनल्स वरती माझ्या मुलाखती व्हायच्या. म्हणून तुला साधाच म्हणतो कोणाची जोर जोरात बीबीसीने माझी मुलाखत घेतली. 250 कोटी आहेत नाही आपले पैसे. गंगाराम गवाणकर ना? गंगाराम बरोबर त्यांना मी घेतलं. ते घाबरत आले माझ्याबरोबर येतो, तर ते माझ्या बरोबर आले. असं सगळं झालं आणि तो प्रकल्प मार्गी लागला. म्हणजे होणार आहे की नाही मला माहित नाही. कंपाऊंड वॉल घालून झाली. मी दिलेल्या 18 लोकांना नोकऱ्या लागल्या. दाभोळ नाही, जैतापूर अणु. हे पुस्तक ह्याला नंतर पीएमच्या ऑफिस मधून एक रेकग्निशन मिळाली आणि इंडियन न्यूक्लिअर सोसायटीने मला मानपत्र दिलं ह्या पुस्तकाच्या मी केलेल्या कामाबद्दल. आणि मला पुरस्कार द्यायला इस्रोचे डायरेक्टर आले होते. तो मी फोटो आणलाय. इस्रोच्या डायरेक्टरने मला BRC बोलवलं आणि असं विचारलं. स्तुती नाही आहे, पण ही माहिती आहे आपण काय केलं भेटतोय. तू मला म्हणालास ते सांगतोय. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 1000 हेक्टर जमीन कशी मिळवून दिली, काय काय तुमचे अनुभव आहेत ते ऐकायला मी आलोय. मग त्यांनी तोच समारंभ केला आणि BRC मध्ये मला त्यांच्या हस्ते 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. लेखही वाचले असते, पण हा राजा पटवर्धन आणि तो हे कसं त्याच्यानंतर त्याला पण 1 लाख रुपये पारितोषिक मिळालं. आणि नंतर तो प्रकल्प सध्या काय झालाय असं नाही, पण ते कंपाऊंड वॉल घालून झाली. सगळ्यांनी सोडलेस ते चांगलं केलंस असं मला वाटतं. युनिव्हर्सिटीच सोडले तो. अजून मला स्वप्न पडतात. मी हातात वही घेऊन युनिव्हर्सिटीत जातो. अजून पडतात स्वप्न मला. ते एकदम मनाला लागलेली गोष्ट आहे. ते आता पैसे चुकते हे अजून बरोबर. काही आपल्याला आठवत नाही. अजून एक काय माहितीये का पडतो स्वप्न आपल्याला परीक्षा आपण विसरूनच गेलो होतो आणि आता जायचं आणि काही पण केलं आता लिहिणार काय. इतकी वर्ष झाली युनिव्हर्सिटीत जातोय मी, अजून मला स्वप्न पडतं. म्हणजे कुठेतरी खोलवर दुखवलेलं आहे मन, सबकॉन्शियस हा असेल. तर ते असं झालं. त्याच्यानंतर जैतापूरचं सगळं थंडावलेलं आहे. तिथून नवीन नाणार नावाचा प्रकल्प आला, तो 10 किलोमीटरवर. मग त्याच्याकरता माझी खास मुलाखत झाली टीव्हीवरती. आणि मग असा एक नाणार होणार नाही, तिथे होणार नाही. कारण मी त्याच्यात भूमिका मांडली. मी तिथे अशी भूमिका मांडली की 2 मोठे प्रकल्प 10 किलोमीटरच्या अंतरात असणं हे शहाणपणाचं नाही, अशी माझी भूमिका त्याच्यातली होती. आणि ती होते एवढं ते आता त्याला सांगता येत म्हणजे बंदरचा चांगला विकास नाही. बंदरचं नाही, त्याला कंपाऊंड वॉल घालून झाली, लोकांचं लँड एक्विजिशन झालेली आहे. युनायटेडचा प्रश्न आपल्याला फसवलं. त्याची बाजू घेतली. ते प्रकल्प चालू केला, तो बंद पडलाय, ते पैसे आपण भरतो. एनरॉनचं काय झालंय तो वेगळा विषय. सरकार शिवसेनेवर अवलंबित आहे, तो वेगळा विषय. जैतापूर होणार. तो विषय वेगळा आहे. हे जे आहे हे दाभोळ प्रकल्प जो शरद पवारने मला लिहायला सांगितलं होतं, ही पुस्तक आहे दाभोळ जनरल. एक छोटीशी पुस्तिका होती. आणि ही कोकणचा राजा म्हणून मी पुस्तिका लिहिली होती. ती विमल दांडेकरांच्या प्रबंधावरती होती. तर कोकणचा सगळा प्रश्न काय आहे. कोकणचा राजा नाही, कोकणचा राजा त्याने नाव नंतर दिलं. मला शारदाने ते नाव शारदा साठेच्या संस्थेमध्ये मी ते त्यांच्या दौऱ्याकरता कुठे आहे सर आता? ती आता दिल्लीला असते. दिल्ली खासदार झाला तर आता बाकी काय माझं लग्न झालेलं आहे. अर्थातच मला मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो. माझा मुलगा अमेरिकेत असतो. इथे आला होता 1-3 वर्ष अमेरिकेत. तो आता ह्या घटकेला न्यू जर्सी मध्ये आहे. कदाचित तो आता प्रिन्स्टन मध्ये राहायला जाईल. 3 वर्ष तो इथे येऊन प्रयत्न करून गेला. भारतात काय जमतं का. त्यांनी 1.5 वर्ष इथे जॉब केला एक प्रकारचा. पण त्याला नंतर इथे सुटेबल होईना.
तो परत अमेरिकेत गेला. एकदा तिकडे राहिला. नाही असं नाही, इथे त्याला कल्चर नाही ऍडजस्ट. त्याच्यावर It is very पुस्तक difficult to पुस्तक adjust. लिहिता येईल. ते जैतापूरच्या अशा ज्या वैयक्तिक कितीतरी किस्से आहेत माझ्याकडे, तर त्याचं एक पुस्तक लिहावं असा बेत आहे. म्हणजे जैतापूरच्या व्यक्ती प्रचंड प्रमाणात असे लोकांशी, म्हणजे मला मारून टाकू, जाळून टाकू असे सगळे फोन यायचे. ती बरोबर वल्ली पण मिळतील. नाही असं मला घरातून विरोध व्हायला लागला. राजा हे फार झालंय का, तुला मारू म्हणून गावागावात बोललं जातं. आणि मग ते ह्या सगळ्याला मी तोंड दिलं. कोणी मला मारलेलं नाही, पण कोमल साहेब मी इकडे ऑपरेशन झालं किंजरला तुझा अनुभव ते बरेच विरोधक होते ना हो, पत्रकार हो, पत्रकार काढून होते की हो. खूपच त्याला विरोध झाला होता प्रचंड प्रमाणात, पण त्याला मी त्याला जोरात तोंड दिलं. चला, आता किशोर. माझा एकच मुलगा. आणि नाती आहेत ना. हो नाती, मुलगा तर पुढचं नाही सांगतो.